आपल्याबरोबर चंदू चव्हाण आहे. बघा, आज 4 महिन्याच्या अटकेनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहामधून चंदू चव्हाणची आज सुटका झाली. विचाराला न्याय मागण्यासाठी त्याने व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्याला नक्की न्याय मिळेल. तो आता काही काळजी करू नको. हां नाही सर, मला दुःख आहे. हां मी पाकिस्तानामध्ये शहीद झालो असताना चाललं असतं मला, पण आज मी वर्दी मागितली आणि माझ्यावर असे एक कलम टाकले गेले ज्या कलमाला मला ऐकून कानाला सुन्न झालेले. माझे एक सैनिक वर्दी मागत होता, त्या वर्दी भेटली त्याला. आणि नक्की सासरे बापासारखे आई वडील आम्हाला, माझा भाऊ फौजी आहे. हां 4 महिने तुरुंगात तिकडे सहन केले आणि आज मी भारतात सहन करतोय यातना. नाही नक्कीच चंदू, बघ तुला सर तुम्ही आभारी, तुमच्या मनापासून वडिलासारखे राहिले तुम्ही खंबीरपणे. आणि आमच्या मागे कोणीच नव्हतं, माझा कोणीच आलं नाही. माझा भाऊ बी सैन्यात आहे. हां आणि आज माझ्या मागे कोणी नाही. ते प्रतीक ताजन पुढे सर जे वकील आहेत ॲडव्होकेट, त्यांनी फ्री मध्ये केस घेतली.